काढतोय पण मी मागच्या वेळेला पण इथं भला मोठा साप सापडला होता. काम तुम्ही बघू शकता. जळगावकर बरं असेल तर म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये REC म्हणून ही कंपनी आहे. खरं तर म्हणजे आत जाऊन साप असला तर सापडत नाही, लक्षात घ्या. पण हा ही एक जात आहे म्हणून मी सरळ हात घातला, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. कधी कधी परिस्थितीवरती पण अवलंबून असतं आहे आणि म्हणून सापाची माहिती किंवा अभ्यास असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. हा वेरुळा जातीचा साप आहे, पटकन मला कळला त्यामुळे हात घालता आलं. नाग असला, विषारी असला तर तो पाण्यातही जाऊ शकतो, लक्षात घ्या. आणि ठिकाण असं होतं पायपीमधून आतवर जाऊ शकतो. त्याच्या सिच्युएशनवरती कधी कधी धोका पण पत्कारला आलं. खरं तर मागील वेळेला ह्याच्यापेक्षा भला मोठा साप इथं सापडला होता. तिथले वर्कर्स वगैरे आहेत, स्टाफ आहेत, त्यांनी व्यवस्थित सगळे बघत थांबले. एवढी मोठी फॅक्टरी आहे ही आणि त्यामुळे साप येऊ शकतात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि माहिती करून पण घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. वेरुळा म्हणजे चेकड किलबॅक जातीचा हा बिनविषारी साप आहे. मागील 4 दिवसात हे मोठ्या प्रमाणात साप सापडत आहेत. आपल्या घराजवळवर येऊन कित्येक वेळा हा साप बसलेला या आकारमध्ये थांबलेला तुम्हाला वर दिसू शकतो.